तर नमस्कार मंडळी. आणि आज आहे वेडनेसडे, बुधवार 29 मे 2024. इंग्लिश आणि हिंदीचं कॉम्बिनेशन झालं चांगलं. तर कालची आम्हाला सांगता करता आली नाही, तर काल आपण बांदीपूरचं जे मेन सफारी आहे ती केली जराशी. 3 तास, 3.5 अडीच ते 6:30 सव्वा वाजेपर्यंत, आणि खूप सारे प्राणी वगैरे दिसले. आणि आज आपण जाणार आहोत मधुमलाई नॅशनल टायगर रिझर्वमध्ये. तर तिकडची आजची छोटी सफारी आहे, पण तिकडचे जायला एक 20 किलोमीटर आहे जिकडे आपलं होमस्टे आहे तिकडनं. तर आज बघूया मधुमलाई कसं काय. मधुमलाईमध्ये एका ठिकाणी त्याच्याकडे एक खूप मोठं झाड आहे, तर ते लोकांनी ते फॉरेस्टवाल्यांनी दाखवलं तर बरं आहे. आणि आता आपण इकडे जो गेट आहे गावाचा, तो जनरली लोक रात्री बंद करतात, तर 10 वाजता तर फॉरेस्टवाले आता उघडणार आणि आपण मग आता मेन हायवेला वगैरे पोचू. होता तसा प्लान आहे. गणपती बाप्पा मंगलमूर्ती. आता तुम्ही बघितलं तर गेट उघडला. थँक्यू. आता आपण एंट्री झालेलो आहे तामिळनाडूमध्ये, हो ना? हा समोरचा तुम्ही बघितलं तर हा आहे कर्नाटका स्टेटचा गेट, आणि ब्रिज क्रॉस केल्यावरती नदीच्या पार आपण येणार तामिळनाडूमध्ये. आणि दॅट इज कॉल्ड ॲज निलगिरी डिस्ट्रिक्ट. आणि त्याच ह्याच्यामध्ये तुम्ही बघितलं तर ते काय म्हणतात त्याला, जे पास सिस्टम क्रिएट केलेली आहे ती आहे. तर आता आपण एंटर झालेलो आहोत मधुमलाई टायगर रिझर्वच्या ह्याच्यामध्ये, असं आहे. तर नमस्कार मंडळी, तुम्ही बघाल हा आहे तामिळनाडूमधला टायगर रिझर्वचा रस्ता. आणि हाच रस्ता सरळ जातो उटीला, आणि आपण जिकडे पाटण्याला तो जायचं मैसूरला. तर इकडचं असं म्हणतात की हा जो जंगल आहे ते खूप सिनिक आहे, पण आतमध्ये प्राणी म्हणजे लिमिटेड आहे, असं काहीतरी आहे. बांदीपूरमध्ये एन्व्हायरमेंट सिनिक नाही आहे, पण प्राणी खूप आहेत आतमध्ये. आणि हा तुम्ही बघाल तर हा रस्ता मला वाटतं त्या रस्त्यापेक्षा जरा चांगला मेंटेन केलेला रस्ता आहे. तर नमस्कार मंडळी, आणि तुम्ही बघाल तर आपण आता आलेलो आहोत थीपाकडू म्हणून हा जो स्पॉट आहे इकडे. तर इकडे पुढे तुम्ही बघाल तर हे रिसेप्शन सेंटर आहे इकडे. आणि नंतर आपण इकडनं ते जीप घेणार आणि नंतर मग जाणार. तर हे जे आहे इकडे तुम्ही वरती गेलात त्या तिकडे हे बघितलं तर हे आहे रिसेप्शन सेंटर. तिकीट वगैरे मिळते. आता आपलं जे होमस्टे आहे तिकडे जे काका आहेत त्यावर आलेले, ते आपल्या तिकीट वगैरे काढून देतात. तर नमस्कार मंडळी, आणि आता आपण मधुमलाई जो टायगर सफारी आहे टायगरचं त्यात आपण चाललेलो आहोत. आणि यावेळी आपण बस घेतली, कारण काय इकडे खूप गर्दी असते. तर बसचे पण 1 तास आहे, आणि जी जीप आहे ती पण एक तास आहे. आणि ते प्राइसिंग तुम्हाला मी लिंकमध्ये एक फोटोग्राफ घेतला त्याचं दाखवतो. तर आता बघूया आपल्याला कसं दिसतं. गाडीमध्ये अंदाजन 20 माणसं तरी आहेत गाडीमध्ये. आपण चाललो आहे मधुमलाई टायगर रिझर्वमध्ये. तर हे आहे, दिस इज पार्ट ऑफ द निलगिरी फॉरेस्ट रेंज.
हरणांचा कळप बघितला तर तुम्ही एकदम मस्त एकदम. आणि तो मध्ये जो आहे तो त्यांचा लीड आहे, सिंगवाला आहे ना. हां, तो सगळीकडे बघतोय बघा, कोण नाही ना, सगळं सेफ आहे वगैरे. ती लोक बघ आपल्याकडे कसे बघतात बघ, फायटिंग करते बघते ते, फायटिंग करते. अडकले ते. अरे हे मस्त मिळालं आपल्याला. आहेत डेंजरस पण आहे, आपल्याला वाटते असे. ती लोक घायल पण होतात ती लोक. हां, अटीतटीचा सामना करते. हां, काय झालं कुठं नाही. समोर तुम्ही बघितलं तर आहे घोरपड. हे बघा कशी आहे, शेपटी बघ थोडी आहे मस्त. दुसरा पक्षी खायला ईगल आहे तो ॲक्च्युली. त्याने काहीतरी खाल्लं आहे, त्याच्या हातात पायात काहीतरी आहे त्याच्या, खातोय. आणि तो ॲक्च्युली जो आहे तो मला वाटतं तो हे करतोय, काहीतरी किडा खाली पडला बघा, है ना. हां, मस्त ईगल आहे. हा वाईल्ड हत्ती आहे. फ्री आहे. बांधले दिले, चेनने बांधले दिले. आता काय गेला तू, दुसरा गोळा घालतोय. तर नमस्कार मंडळी, तर इकडे तुम्ही बघाल तर हे आहे एलिफंट कॅम्प, मधुमलाई जे टायगर रिझर्व आहे तिकडचं. आणि असं आहे तर हे तुम्ही बघाल तर इकडे आहे एलिफंट्सचं कॅम्प आहे इकडे, सॉर्ट ऑफ रिहॅब्स करायला त्यांना. तर इकडे तुम्ही बघाल तर ना निलगिरीचा वास खूप येतो आहे. हां, आणि त्यांच्या पायांना वगैरे सगळं ते चेन्स लागू नये म्हणून थोडंसं तेल वगैरे लावलेलं आहे. आणि काही फॅक्ट्स सुळे आहेत ना, थोडंसं आहे बघ. हे जे आहेत ते छोटे छोटे, आता जे बघितलं आपण तो गिरी, कृष्णा, श्रीनिवास, इंद्र, बोमन, रघु, मधुमलाई, हे सगळे हत्ती इकडे आहेत. इकडे बघा, हा समोर आहे तो एक कृष्णा. आणि हे जे समोर दिसतंय ते त्यांचं सगळं खाण्याचं सगळं आहार आहे. राईस, सॉल्ट, जॅगरी, कोकोनट, ऑजग्राम. आणि मस्त एकदम चांगला वास येतो एकदम इकडे. आता इकडे बघितलं तर हे दोन छोटे आहेत, हा एकदम मस्त एकदम मोठा आहे. आणि हे दोन पण छोटे वाटतात असं, पण लेडीज म्हणजे माद्या आहेत, पण त्यांना बांधलेलं नाही आहे. आणि तो दुसरा आहे तो थोडासा मला वाटतं ॲग्रेसिव्ह वगैरे असेल. जेवण ती लोक बनवले जातात आणि नंतर आपल्याला ते फीड करताना आपल्याला बघायला मिळेल असं आहे. तर गुळाचा वास येतो आहे ना, गुळ तर डेफिनेटली आहे त्याच्यामध्ये. ऊस पण आहे, ऊस आहे. आणि प्रत्येकाची नावं लिहिलेली आहेत. हां, मासिनी. आता ती लोक त्या मासिनी. वाईट आहे ते राईस आहे, राईस आहे, कोकोनट आहे, गूळ आहे, नंतर हे आहे ऊसाचं हे आहे शुगर केन. आणि त्याला असं मिक्स करणार, ते असं मोठा गोळा करणार. यहाँ जा देख, वो खोले ना. हाँ, ऐसे
जीभ घुमायली तेव्हा दुर्घट नाही तर तुम्ही बघाल तर ह्याला आता हा जे तिकडे ज्यांनी मिक्स केलेलं सगळं ह्याला खाणं देतोय. तो थँक्यू पण बोलतोय. ती आता अजून एक दुसरं बाऊल आहे गोल, तर ते पण आता तो भरवणार त्याला. खूप हे रिच असतात. मस्त खाल्लं तरी छान आहे.